नमस्कार मित्रांनो, आजचा दिवस खूप छान जाणार होता. कारण आज मला श्रीमंत लोकमान्य गणेशोत्सव तरुण मंडळमधून आरतीचा मान मिळाला. मी मंडळाच्या ठिकाणी पोहोचलो, तिथं प्रथमेश देखील दाखल झाला होता. पूजेला सुरुवात झाली. मला खरंच एक गोष्ट सांगावीशी वाटते, ती कुठं ते लालबागचं मंडळ जिथं भाविकांना धक्काबुक्की केली जाते आणि कुठं ते आमचं श्रीमंत लोकमान्यचं मंडळ जिथं माझ्यासारख्या एका साध्या कार्यकर्त्याला, त्याचं पहिलंच वर्ष मंडळामध्ये, त्यालासुद्धा आरतीचा मान भेटतो. आरती उरकून घेतली आणि मी निघालो कासेगावकडे, कारण माझी गाडी होती आपल्या करण भैयांकडे. करण भैयांकडून मी धनूला घेतलं आणि धनू घेऊन मी निघालो ढोलचा मेंटेनन्स करायला. सारंग आणि प्रथमेश तिथे आधीच आले होते. त्यानंतर शांभवी मला म्हटली की तिला ब्लॉगमध्ये यायचं, सो ती ॲक्टिंग करते. त्यानंतर आम्ही खूप मेहनत घेऊन आमचा ढोल देखील आवडला. त्यानंतर रेणुकालाही ॲक्टिंग करायची होती ब्लॉगमध्ये येण्यासाठी, सो तिने मागे वळण्याची ॲक्टिंग केली. त्यानंतर तिने ढोल आवडण्याची ॲक्टिंग केली आणि त्यानंतर तिने चक्क रांगोळी काढण्याची ॲक्टिंग केली. एवढी सगळी ॲक्टिंग बघून मी भारावून गेलो आणि याच भारावलेल्या मनाला घेऊन मी जिमकडे रवाना झालो. जिममध्ये गेल्यानंतर मी पहिलं काम केलं ते म्हणजे शंतनूला डिस्टर्ब करणं. वर्कआउट करत होता शंतनू, त्याला डिस्टर्ब करून मी आलो, म्हणून त्याने माझ्या व्हिडिओमध्ये येऊन मला डिस्टर्ब केलं. त्यानंतर मी वेदांतला ब्लॉगमध्ये घेण्याचा प्रयत्न केला, पण तो काही येत नव्हता. त्यानंतर मी पंप चेक केला. पंप तर भारी होता, पण मी चेस्टचा वर्कआउट करत असताना बायसेप पंप होता, हे थोडं माझ्यासाठी नवलच होतं. आणि त्यानंतर मी वेट ट्रेनिंग संपून थोडा कार्डिओकडे वळलो. कार्डिओ संपून मी आजचा वर्कआउट संपवला, प्रोटीन पिलो आणि मंडळाकडे निघालो, कारण आपला ढोल बांधण्याची प्रॅक्टिस करायची होती. पण आज काही कारणास्तव प्रॅक्टिस होणार नाही मला समजलं आणि मी घराकडे रवाना झालो. अशा रीतीने आपला हा दुसरा मिनी ब्लॉग संपला.